आल्या नभा रंग सुहरणी नटली धरणी सव बिंदूचा शालू नवा जागल्या गोपिका नाचावर लागल्या या प्रभा सव बिंदूचा शालू नवा सव बिंदूचा शालू नवा
गोकुळाच्या राजा यशोदेच्या गाणं कुठे शोधू तुला? तुझ्या मुरली जावं लागल्याशिवाय माझा दिवसच जात नाही बघ. त्याणी मानी तू दिसत जातोस. काना कुठे आहेस तू? राधे वेडी आहेस तू, मी तुझ्या मागेच आहे, जरा मागे वर. काना तुला कधी भेटेन असं झालंय मला. राधे मी नेहमी तुझ्या जवळच असतो ना, मग एवढी नाराज का होतेस? आता एक गाणं म्हण पाहू. नको काना, पाणी मत्स्य निघाले आणि नकलं तिकडे आले. येते मी, कधी खूप कामे आहेत. राधे हे ग काय, फक्त एकच गाणे म्हण. नको काना, खूप उशीर झालाय. येते मी. बासरीच्या मधुर सुरानी गेले मन भारावनी, सावळ्या श्रीहरी यमुनेच्या तीरी, सावळ्या श्रीहरी यमुनेच्या तीरी. शाबास वाह. बासरीच्या मधुर सुरानी गेले मन भारावनी, सावळ्या श्रीहरी यमुनेच्या तीरी, सावळ्या श्रीहरी यमुनेच्या तीरी. जीव दडला माझा रे तुझ्यावरी, मी येईन पुन्हा तुला भेटणार श्रीहरी. जीव दडला माझा रे तुझ्यावरी, मी येईन पुन्हा तुला भेटणार. प्रेम पाहुणे आपले मेघ बरसती भुवरी, लाजणार की तुझी सरादा बघता तुला लाजली. रंग प्रीतीचा तुझ्या रे माना मुरला माझ्या संगणी, सुख भरले प्रीत फुलांनी येता माझ्या जीवनी. शतजन्मीची साथ तुझी देगिरीदारी, युगानुयुगे प्रीत अमर राहिली या भुवरी, युगानुयुगे प्रीत अमर राहिली या भुवरी. जीव दडला माझा रे तुझ्यावरी, मी येईन पुन्हा तुला भेटणार श्रीहरी. ओढ लागली प्रभाली सोन पाऊली बाजाराची, ओढ लागली.
बाई 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 जमले काय नो बाजारची तयारी झाली का? हो ग. अगं राधे, अगं हिरा, बाजारला जायला नाचतेच कर. अगं पण पुढचा रस्ता कुणाला माहित आहे का? अगं मला माहिती आहे बघ. अगं मग वेळ कशाला काढतेस? दाखव रस्ता. अगं या माझ्या मागून दाखवते तुम्हाला. येऊन येऊन इथे चालू. अगं ये, हिला रस्ता माहित नाही बघ. अगं माहित होता. अगं ये, तुझ्या मुले आमचा वेळ जातोय बघ. अगं हे चंद्रा आता काय करायचं? अगं राधे, तू एक काम कर. काय गं? त्या वरच्या आईला मावशीला बोलावून घे. मावशी गो अगं तुला माहित नाही? नाही ग. अगं त्या हिराची बाजूची. हिराची बाजूची मग तिला सांग ना आग मारायला. अगं तिचं आणि तिचं कधी पटलेलंच नाही बघ. काय म्हणतेस तरी का? अगं हो, मी आग मारू? मार. अगं तू आग मार ना. अगं तूच मार. अगं मार. बरं माहिती. मावशी, अगं ए मावशी. म्हातारे माझ्यावर लगेच येईल बघ. असं बोलीस तर येणार पण नाही. बघाय ते विचार करते. मावशी, अगं ए मावशी. काय झालं ना पण नाही. अगं ए तू मारून बघाय दिदी. मावशी अगं ए मावशी. काय पोरी अगं आम्ही बाजारात चाललोय. असं आहे वय मग आले येथे आम्ही. हॅलो, हे पहा आदिती रमेश उर्फ आबा या शृंखलेसाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अनुसया जगन्नाथ जाधव या सोडून गणपतीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. बंटी अविनाश किरण व किशोर नवेले या सोडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे वाघजाई मानवा पालखी नृत्य मागझर या सोडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. मानवा मागझर कबड्डी संघ या सोडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. कैलासवासी सीताराम देवजी मालप यांच्या स्मरणार्थ संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. या सर्व पक्षाचे आम्ही नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता हातात येते या काठी पोरगी मिळाना लग्नासाठी. आता हातात येते या काठी पोरगी मिळाना लग्नासाठी.
म्हातारीची आठवण झाली? अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून बाजाराला चाललो होतो बघ. पुढचा रस्ता माहित नाही म्हणून तुला हाक मारली बघ. म्हणून काय म्हातारीची आठवण झाली? अगे मावशी हा जाऊ दे. मग हे गाणं कशासाठी घेतलं? गाणं होय तुला ऐकायचंय? मग ऐका बघा हल्ली कसं झालंय कोकणाच्या बाबतीत म्हटलं हल्ली मुलं बघा जवळजवळ 30, 38, 40 अशी मुलं झालेत. मुलगी मिळते का? नाही. तसंच आहे माझ्या मुलाला बघितलं मुलगीच मिळत नाही बघ. अगं शोधून शोधून थकले मुलगीच मिळत नाही. अगं करायचं का आम्ही गावाला नाही? कोकण का वाईट आहे का? हो कोकणातले पहा हापूस आंबा फणस येतोय कुठून? अगं मावशी कोकणातून ना. मग मुलगी का ग मिळत नाही? असं बरं नाही. काहीतरी त्याच्यावर योग्य तो निर्णय करा. मुलगी कोकणातल्या माणसाला मिळालीच पाहिजे. आलं का ध्यानात? हा वाचायला येतेस ना? बाजाराला वय अगं हे पोरी ना ती का सटवी कोण घेऊन तोंडला पावते. अगे म्हातारे काय बोलते? ही भाऊ आहे काय? हे बघ आता तर बाजूला येणार अगं हिला बरं समजावा. अगे राधे सकाळी पाहिलंस ना माझा भरलेला हांडा या सटवीने नेला ना उचलून नेला ना. अरे तिला समजावा पहिली बघ. तिला सांगून तुला रस्ता माहिती आहे? मी किती आगे त्याला बाजाराला येणार नाही. काय बोलते? तू जरी सांगितलंस तर मावशीचं ठरलं म्हणजे ठरलं. बाजाराला येणार नाही. येणार तुझा त्या सटवीला घेऊन जा. मी बोलली नाही त्याला येणार नाही म्हणून नाही नव्हतं जा. जाऊ चल मावशी बाजाराला. जाऊ चल मावशी बाजाराला. मावशीचं ठरलेलं आहे. ही सटवी जर का बाजारला असेल तर मावशी येणार नाही म्हणजे नाही. मावशीचं ठरलं म्हणजे ठरलं. तू नाहीच येणार नाही जा. नाहीच बोलली नाही ना मी बरोबर? मी बघते नाही. तू कशाला बोलते? बोलली ना येणार नाही म्हणजे नाही. चल मावशी चल बाजाराला. आलं का ध्यानात? अरे चंद्रा अगं कशी ते नुसती वर चालल्यासारखी. चंद्रावर पण जाऊन आले बघ. चंद्रावर का? तू चंद्रावर जायला आलीस का? चंद्रावर गेले मला पण जायचंय आता बघ. हॅलो आराधना अरुण चांदे गाव शेंबवणे याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. अविनाश नवेले व प्रफुल्ल नवेले याकडून खास शुभा माटल यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सोनसाखळी क्रिकेट संघ देऊर रत्नागिरी याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचा पारितोषिक आहे. कैलासवासी कृष्ण हरी जाधव यांच्या स्मरणार्थ श्रीनेश व राज याकडून खास कृष्णासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. रोहित भुवड रोहिणी भुवड रितेश भुवड याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. श्रेयांशू उर्फ बिट्टू सूरज मालक याकडून कृष्णाच्या भूमीसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. विहा दीपक गडशी शिवान्या दीपक गडशी खास शुभम मंडळासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आहे. अक्षय जाधव याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. या सर्व पक्षांच्या आम्ही नमन मंडळावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
चंद्रा अगे तुझं विमान चाललंय कुठे? ठोपरशी. अगे तुझं विमान चाललंय कुठे मला पण सांग. अगं चंद्रावर जाऊन अगं मला पण आता जायचंय बघ. अगं तुला जायचंय हो. अगं जायचं असेल ना तर माझ्यासोबत कोकणात चल. अगं कुठे? अगं हा कोकणात कुठून आलाय चंद्र? चांगली बोलीस हा तू. थांब जरा. हा. कोकणात कुठून आलाय चंद्र? अगं कोकणात कुठून आलाय चंद्र? हा, दाखव दाखव. अगं तू माझ्यासोबत मुंबई पासून रत्नागिरी पर्यंत चल. अगं काय सांगतेस? अगं तुला चंद्र काय पूर्ण सूर्य मला दाखवते बघ. अगं काय सांगतेस हे नेमकं आई तरी काय सर? अगं गेली 5 वर्षे मुंबई गोवा हायवेवर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे सर काय झालं? अगं ये. हिला चंद्रावर यायची ऐकत नाही मेरी. चल बाजूला. काय सांगते? अगं अगं हाच आपल्या कोकणातला चंद्र. अगं काय सांगतेस? काय मंडळी बरोबर ना? हा हे तर बरोबर. खड्डे कधी बुजवणार? अगं मावशी तुला मी व्यापाराला काय घेतलं ते राहिलं बघ मग सांगायचं. सांगायला नको का? अगं मावशी हा? मी माझ्या मठात दही घेतलंय बघ. काय घेतलं? अगं दही. छान आहे. आता सरक बाजूला. दही घेतलंय मी. अगे तारा काय ग? तू का विक्रीला काय घेतलं? सांगते. सांग लवकर. तारा, काय ग? झालं का तुझा ठुक गेलं उडून? झालं. झालं. ऐक मावशी ही नुसती काय ही बघ कुठे गेली? ए पुढे. ही नुसती काय विमान उडवत आली आणि आपल्या चंद्रावर काय हॅलो हे पहा सुधीर जाधव विजय जाधव बदलापूर या सोडून 200 रुपयाचा बरखलाय. अवनी निकम या सोडून 200 रुपयाचा बरखलाय. सर्व बक्षीचे आम्ही नमन मंडळाला बोलत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं लवकर सांग तुझं. अगं आपल्या चंद्रावर कोकणातल्या काय झालं? अगं मुंबई गोवा हायवेवर झालं ना एकदा? अगं जंगल तोड होते. काय हो मंडळी बरोबर ना? होय. मग ते केव्हा थांबवणार? ते हा? मग ह्याचा सगळ्याचा विचार करून हा? डोक्याला ऊन लागेल ना हो. म्हणून मी थंडगार असं ताक घेतलंय बघ. अगं छान हा पोरी घेतलं तू. झालं तुझं? ऐक, त्यात तुळशीचं पान पण टाकलंय. ते अगं कशासाठी? अगं ताकाला वास येऊ नये म्हणून. हे घ्या. आता हे काय मावशीला सांगायला हवं का? जा तिथं सांगून. झालं. चला बाजूला. अगे हिरा हिरा इथं काय सैरीला भैरी ऐकायला गेलं काय ना गेलं काय सारखंच. हिरा झालं का ग तुझं लाच? विक्रीला काय घेतलं ते सांग. अगं मावशी अगं विक्रीला ना लोण्याचा गोळा घेतलाय बघ. काय घेतला? अगं लोण्याचा गोळा. चाला पुरी झालं तुझं सर्व बाजूला. अगं बिरा बिरा विक्रीला काय घेतलं पाहिजे सांगायला नको का? ते सांगते. सांग लवकर. डोक्यात माझ्या गजरा वा सर्वांच्या माझ्याकडे नजरा. दिसतात तर आहेत त्या. हो डोक्यात माझ्या गजरा हा. सर्वांच्या माझ्याकडे नसतात नजरा. हा. बाई नसते मला कसली सूत माझ्या माठात फक्त निसत. बाकीच्या काय वेगळं घेतलंय अरे. तेचला घेतलंय. हो ग. दही दूध तूप लोणी हो आणि काय सत्वे. सांगायचं लवकर. तू कधी सांगणार? सांग लवकर. नेसली मी बनणार साडी हा? माझ्या माठात घेतला लोण्याचा गोली. नेसली मी बनणार साडी हा? माझ्या माठात घेतला लोण्याचा गोला. सगळे बघतील माझ्या वाटले गोला. आधी लवकर होती सर त्याच्या आधी बाजूला हो. अगं मावशी हा? मामापुरींचं विचारून घेतलं. अगं हो मग तुझं काय घेतलं? या म्हातारीचं काय?
पोलीस अगं मला पोलीस असं आहे जाऊ दे हा? मेले फाटले बघ एवढे ते फाटलं हे काय कुठे फाटलं हे काय फाटलं नाही फाटले हॅलो हे पहा रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यातील बुलुंद गावात गायक शुभम मटल यांच्या आवाजासाठी नमन कलेवरचा साथ हे नमन गीत विजय कांबळे यांच्याकडून या गीतासाठी 501 रुपयाचं भारत आहे. आम्ही नमन मंडल या पक्षाचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पोरी फाटलं अगं नाही विक्रीला काय घेतलं ते सांग अगं पोरी तू विचारतेस म्हणून सांगते ऐका विक्रीला घेतलं बघ दूध काय हा विक्रीला घेतलं बघ दूध आणि नेसलंय बघ साधं सूत अगं हो म्हातारे ते जाऊ दे उशीर व किती झालाय आपल्याला जायचंय जाऊया बाजारला हो. मग चला तर बाजारला पण हे पोरी ना मी बाजार आहे की नाही हा. मथुरीचं घाट चाललं खूप अवघड जाईल हो. पण तुम्ही तर पोरी आहेत नाचत बागडत या हळूहळू पुढवते ठीक आहे. हे त्या आम्ही रूपाना घोरी नार देखणी जाते बाजारी कितीही गोडा लावत वेड गवळ्याची सुंदरी घरात तुला पाहुणी ना भातला शुक्राची चांदणी घरात तुला पाहुणी ना भातला शुक्राची
चांदणी डुकराची चांदणी घरात तुला पाहुणी नभास राजनी डुकराची चांदणी रूपान गोरी लाल देखणी धाटे बाजारी किती गोरा लावत वेळा गवळ्याची सुंदरी घरात तुला पाहुणी नभास राजनी डुकराची चांदणी घरात तुला पाहुणी नभास राजनी डुकराची चांदणी घरात तुला पाहुणी नभास राजनी डुकराची
काय म्हणतो सुद्धा देवबाबांनी सांगितली कामगिरी तुला लक्षात आहे ना? देवबाबांनी कामगिरी सांगितली माझ्या लक्षात नाही. तुला लक्षात नाही? कोणती रे? अरे सांगतोय बोल. 16 शस्त्र हा. 108 कोल्लीचा ताट पाडून मथुरेच्या बाजूला चालत बघ. जाऊ दे ना मग. अरे जाऊ दे कसं मग? त्याला तिथं थांबवायचं ओके. आहे त्यांच्याकडे दैदूत बरं. आपण घ्यायचं आहे ही कामगिरी तू केली पाहिजे. ही कामगिरी मी केली हा. पाहिजे. छे, आपल्याला जमायचं नाही. अरे अरे आजपर्यंत कुठला गाईला नाही ती बाईला कुठली नाही काय बोलतो? नाही आपलं जमायचं नाही. अरे बघ अरे ते सैतान फार वाजलेत गोरगोरीवांचा छेड होतोय म्हणून गोकुलचा दैदूत गोकुलातच राहिलं पाहिजे. ते परक्या मुलकात जात कामा नये असा देवांचा हुकूम आहे. अरे हो पण मला जमणार नाही. हा? नाही अरे पण मला आलं लक्षात. काय लक्षात? अरे माझ्या जोडीचा बोबड्याने हा. तो ही कामगिरी नक्की करेल. अरे बोलावून घे कशाला वेळ लावतो बोलव. अरे बोबड्या रे बोबड्या अरे बोबड्या अशी अरे आले उदामा. अरे तात्याला मजा आहे मजा. मजा आहे. होय. मालो येतो आम्ही. ये लवकर ये. आलो आलो आलो. हॅलो हॅलो हे पहा सुभाष नेमणे कलबसते उमरटवाडी संगमेश्वर यांच्याकडून शुभम मठासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे सुभाष नेमन यांच्याकडून ढोलकी बंधूसाठी 201 रुपयाचं पारितोषिक. संजय जाधव व अमोल गव्हाणी यांच्याकडून जिगरी आली यांच्याकडून गवळणीसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे प्रदीप गुरव महेश नारकर रोहित पांचाळ बळीराम माने सुयोग नवेले यांच्याकडून शुभम वाटपासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सुयशा अजित कंडे यांच्याकडून गवळणींसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मिलिंद मुंडेकर यांची एक फरमाईश आहे. 40 शुभम वाटपासाठी स्वामी जगाचा हे गीत सादर करायचं आहे. हॅलो मिलिंद मुंडेकर यांचं म्हणणं असं आहे की स्टेजवर जाऊन हे गीत गायचं आहे. या गीतासाठी नावं कोविले हे गीत गाण्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे हॅलो सागर केसरकर याकडून खास शुभम मठासाठी 100 रुपयाचं बसलाय. अक्षता विकास ठाकूर गाव टलवडे तलेखोक मुरुड यांकडून शुभम मठासाठी 501 रुपयाचं बसलाय. वसंत धोंडू वरवटकर यांचे जावई महेश कातकर याकडून 501 रुपयाचं बसलाय. अजित गुवड सावणवाले यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बसलाय. या सर्व पक्षाचे आम्ही नमन मंडळावर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. का रे सुदामा तू हाक मारिली. अरे लग बग बग माझी गडबड झाली. अरे का रे सुदामा तू हाक मारिली. लग बग बग माझी गडबड झाली. हातात घेऊन निगडीची काठी. हातात घेऊन निगडीची काठी. आता आलो तिच्या पाठी. अरे आता आलो तिच्या पाठी. माझी गुणाची कपिला. माझी गुणाची कपिला. माझ्या वनाला तू करती. 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 अरे सुदामा तू हाक मारिली. बग 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 माझी गडबड झाली. अरे सुदामा तू हाक मारिली. बग 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 माझी गडबड झाली. हातात घेऊन निगडीची काठी. हातात घेऊन निगडीची काठी. आता आलो तिच्या पाठी. आता आलो तिच्या पाठी. माझी गुणाची कपिला.
सारे तुला मात भाग मारिली रग बग बग माझी गडबड झाली सारे तुला मात भाग मारिली रग बग बग माझी गडबड झाली आता घेऊन निघली काठी आता घेऊन निघली काठी आता आलो बिला पाठी आता आलो बिला पाठी माझी गुणाची कपिला माझी गुणाची कपिला मोठ्या वैनाला झोपणे माझी गुणाची कपिला मोठ्या वैनाला झोपणे तुम्हाला माहिती आहे ना माझी ती बोबडी अरे बोबड्या हे पिशवी कशा आणले अरे पृथ्वी अरे तुम्ही याला की तुला काय अरे बोल माझी तपी लगाय मी तिला लांडवर चालाय नेतो तेव्हा तिथं आंबा काजू कोलं चिंच असं काय काय गावतं तर मी माझे नेटनेट म्हणून ही पिशवी नेतो वाकला काय अरे त्याचं झालं काय पहिले मी लहान असताना माझी पिढी आहे तुझे मग अरे ती कामावर गेली बरोबर आणि माझा बापूस गुलाला गेला बरोबर आणि माझा का 2 थेंबाचा दूध पाजायचा झाला नाही अरे पोली होतो मग हा तुला पागला नाही म्हणून तू पप्पाचं काम केलं बरोबर मग तुला पकडला ताप बनला मी कालालीला बोललो बरोबर आणि माझा ताप टाकला माझ्या पायात गेला आणि माझा पाय जवळ झाला मला सांग आता आपल्याला प्लास्टिकची ऑपरेशन अरे प्रदूषण होतं म्हणून प्लास्टिकची टाकून दे आणि कापडी पिशवी वापरायची आणि काम द्यायची पण माझ्या व्यक्त काढलो तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे बरोबर आपला कोणता पण मुलगा बरोबर 5 वर्षाचा होईपर्यंत त्याला 2 चपाचा जो पाजलाच पाहिजे आम्ही तुला इथे कशाला लोळवणार ते कशाला आम्ही तुला अशासाठी लोळवलाय अरे कशाने बाबा तेल गेले कामगिरी काढून गेले अरे पण झालं काय का काय झालं काय झालं अले माझी तपीला दाय अले ओल लानात गेली नाही आणि बघुलीच्या दाजीत गुटली बघुलीच्या दाजीत गुटली मग मी पण तिच्यापासून धावत गेलो आणि
त्या राणीत सुटलो ना रे आणि समोर बघतो ना काय बघतो ना काय बघतो एवढं मोठं माझाचं पोलं काय केलं एवढं मोठं माझाचं पोलं बघितल्यावर मी काय म्हणजे मग मी तो गेलो आणि माझाचं पोलं असं धरलं ना रे काय म्हणतो आणि मग आम्ही काय झालं माहिती आहे तिथल्या मधमाशा माझे नको तिथं चावले म्हणजे असे नको तिथं चावले मग काय केलं ते सगळं मग टाकी घरात गेलो जमलं बायको लाल उघडला काय म्हणतो मग बायको म्हणते तुम्ही कोण अरे मग मी बायको म्हणते तुम्ही कोण अरे मी म्हटलं तुझा मी वाकिल्या मग बायको काय म्हणाली काय म्हणाली म्हणजे बायको म्हणाली माझा वाकल्या आता दिसत नाही कसा दिसतो काय खाली माहितीये काय म्हणाली ओले माझा वाकले एकदम दिसतो ओले मग एकदम दिसतो ओले मग तिला सगळं काही सांगितलं मग तिनं मला गळ्यात घेतला पेनवर लोपवला हातावर तुला पेन घेतला आणि माझ्या अंगाला बोलला आणि ती बोलली अरे श्वास असं एक मी भासतनु गुलजार गेला जसाच शृंगार मी भासतनु गुलजार गेला जसाच शृंगार भट उडते हिवाळ्यावर भट उडते हिवाळ्यावर मी मदन मंजिरी गोड गोदी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोदी गवळ्याची नार मी भासतनु गुलजार गेला जसाच शृंगार मी भासतनु गुलजार गेला जसाच शृंगार भट उडते हिवाळ्यावर भट उडते हिवाळ्यावर मी मदन मंजिरी गोड गोदी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोदी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोदी गवळ्याची नार मी मदन मंजिरी गोड गोदी गवळ्याची नार
आता जे गीत झालं मदन मंदिरी या गीतासाठी आमच्या अनेक कलाकार यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी गोपाळ जयराम धावरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा अरे तू आलीस कुठून आणि दादल कुठून? हॅलो रचित पैसक याला एक नम्रची सूचना आहे. पंकज बडंबे यांची बॅग ग्रीन रूम मधून कोणीतरी बदलून गेली असेल किंवा जर गेली असेल तर त्यामध्ये खास असे डॉक्युमेंट आहे जेणेकरून चुकून गेली असेल तर आणून द्यावी. बोले हे उदाल्या तो आहेस तरी कोण? बोले हे उदाल्या बोले औसी मला उठवलं म्हणाली उठवलं म्हणजे चांगलं कोणाचंच नाव नाही ठेवणं. तुला इथं बतावत लागल समजलं का तुले? अरे मी कृष्ण देवाचा चौकला बरोबर आहे. आपल्या जवळ काय कागद वगैरे काय आहे का? मावशी कांदा मावशी कायदा आहे, कायदा. सांगतो हे आमचे
दिनेश शिवरूप चायनाचे चालक मालक दिनेश भटला यांकडून खास करून आमच्या छोट्या ओळखीपत्तूसाठी शुभम जाधव ह्याच्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि त्याचप्रमाणे समीर खरे गाव चिपळूण खास करून मावशीसाठी हे बक्षीस आलं होतं. आमचे बस ड्रायव्हर समीर खरे त्यांचं म्हणणं असं आहे की मावशीने नाव घ्यायचंय. त्याचप्रमाणे ऋत्वी संदेश कानाल गाव सायलं यांकडून 105 रुपयाचं पारितोषिक. सकाराम कानाल सायले यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक. या सर्व बक्षिसात्यांचे आम्ही नमन मंडळ फार करून आहोत. यामध्ये भ्रमण करणारा वासुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून गोरगरिबांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण तो मी बोला पुंडलिक वरदे. पेंडा सुद्धा म्हणणं सांगितली काढलेली पार पडले दिसत नाही त्या तर गवळणी आपल्या मार्गाने चालतच आहे. मी विचारून पाहतो गवळणींनो तुम्ही आलेल्या कुठेही जाणार तुम्ही पे आम्ही गेलो गोकुळातून आणि जाणार मथुरेच्या बाजारला. मथुरेचा रस्ता तर प्रतिबंध आहे. तो कोणी गेला मी केला. आपल्याला म्हणतात तरी भगवान श्रीकृष्ण. तर आपण जन्म सांगा. राधे ऐक तर माझा जन्म होता.
आपल्या गावाचा जन्म खुना राधे अशी चांगली आणि निघून जा गोकुळात. शरण चांगला हे पहा मिलिंद मुंबईकर गाव सोडवलं ज्ञान करून गावात कोणीने हे ठीक करण्यासाठी 40 सुपरमार्केटसाठी 1001 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे चिकनी गावला निघा हिच्यासाठी संजय विकाजी जाधव बदलापूर याकडून 201 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे रसद तांबे यांकडून कृष्णासाठी 101 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे अविनाश नवेले यांकडून नावं कविले हे गीत गाण्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्याचप्रमाणे टूल्स कंपनीचे सर्वस्व मालक संतोष सुवाले यांकडून 101 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे दुर्गा कंपनीचे डीलरशिप एजंट सुनील गुलावले यांकडून 101 रुपयाचा पारितोषिक. या सर्व बक्षिसात्यांचे आम्ही नमस्कार भागवत आभारी आहोत. शुभम मंडळ नावं कविले हे गीत स्टेजवर गायचं आहे. Where
Thank